मराठी बुक रीडर्स मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज आपण द कंपाऊंड इफेक्ट या बुकची बुक समरी पाहणार आहोत। या बुकचे लेखक आहेत डॅरेन हार्डी। कंपाऊंड इफेक्ट म्हणजे काय, समरी आधी डॅरेन हार्डीने कंपाऊंड इफेक्ट कशाला म्हटले आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। तर ते समजावून सांगण्यासाठी या पुस्तकातील एक एक्झाम्पल पाहूया। जर तुम्हाला दोन पॉसिबल ऑप्शन दिले गेले, एकतर $3 मिलियन कॅश ठेवा किंवा एक पेनी ठेवा जे 31 दिवस दररोज डबल होणार, तर तुम्ही यापैकी कोणता ऑप्शन निवडाल? साहजिकच कोणीही इतका विचार करणार नाही आणि खाली दिलेल्या फॅक्टचा विचार करून पहिला ऑप्शनच निवडणार। एक, कारण दुसऱ्या ऑप्शनच्या कंपॅरिझन मध्ये यात जास्त पैसे आहेत असे वाटत आहे। दोन, यात वेळ लागणार नाही कारण तुम्हाला सर्व पैसे एकत्र मिळत आहेत। तीन, हे पैसे कॅश मध्ये आहेत। जर आपण या दोन्ही ऑप्शन्सना थोडं बेसिक मॅथमॅटिक्स वापरून आणखीन बारकाईने समजण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला माहिती होईल अशी पेनी जी 31 दिवस पर्यंत रोज डबल होत आहे तिची व्हॅल्यू $11 मिलियन एवढी असेल। आहे ना ही गोष्ट सरप्राइजिंग? याचा अर्थ जर तुम्ही एक पेनी पर डेचा ऑप्शन चूज केला असता तर तुमच्याकडे आधीचा 3 मिलियन कॅशचा ऑप्शन चूज करणाऱ्या व्यक्तीपेक्षा $7 मिलियन जास्त असते। आपण पाहू शकता की दररोज एका छोट्याशा पेढीच्या व्हॅल्यू मध्ये बदल आल्याने इतका फरक पडू शकतो। यालाच कंपाऊंडिंग इफेक्ट असे म्हणतात। एकंदरीत कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणजे छोट्या स्टेप्स किंवा ऍक्शन पासून सुरुवात करून सक्सेसच्या रस्त्यावर पुढे जाणे होय। पहिल्या एक्झाम्पल मध्ये 31 दिवस एक पेनी स्टायपेंड घेणे ही एक लहान स्टेप किंवा ऍक्शन असेल, कारण यात आपल्याला मागील ऑप्शन पेक्षा $7 मिलियन ने जास्त पैसे मिळण्याचा चान्स मिळतो। द बिग आयडिया ऑफ कंपाऊंडिंग इफेक्ट। होऊ शकते की कंपाऊंडिंग इफेक्ट तुम्हाला थोडं टेक्निकल वाटत असेल, म्हणून आपण ते थोडं ब्रेक करून त्यामागे नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू। यामागील बेसिक आयडिया अशी आहे की आपण एका पिरियड साठी घेत असलेल्या काही लहान पण स्मार्ट डिसिजन खरं पाहता मोठ्या आणि छोट्या बदलांपेक्षा जास्त सबस्टेन्शियल असतात। आता आपण त्याचा एक एक्झाम्पल घेऊ। समजा 3 मित्र आहेत, मित्र ए, मित्र बी आणि मित्र सी। ते तिघे इतके क्लोज आहेत की ते जवळजवळ सगळ्या गोष्टी सोबतच करतात। त्यांना पार्ट्यांमध्ये जाण्याची आवड आहे आणि त्यांचे पेरेंट्स खूप रिच आहेत, म्हणून ते तिघेही रेकलेस आहेत। पण एक पॉइंट असा येतो जेव्हा त्यांच्या जीवनात ड्रास्टिक चेंज होतो। मित्र ए ने डिसाइड केले की तो यापुढे असे जीवन जगणार नाही। प्रत्येक दिवशी 100 कॅलरीज लूज करण्यासोबतच तो दर महिन्याला कमीत कमी 4 पुस्तकं तरी वाचणार। मित्र बी ने डिसाइड केले की तो आता सगळ्या पार्ट्या आणि असे रेकलेस जीवन जगणे थांबवेल। पण होय, क्लब मध्ये जाण्याऐवजी तो घरी बसून टीव्ही आणि मूवीज पाहणार आणि फक्त बियर पिणार। मित्र सी ने कोणताही प्रयत्न केला नाही, तो ज्या प्रकारे जगत होता तसाच जगला। झालं असं की 3 वर्षानंतर प्लेन क्रॅश मध्ये तिघांचे आई वडील मरतात। आता तिन्ही मित्र एकटे पडले आहेत। नंतर त्यांना समजले की त्यांच्या पॅरेंट्सने बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी काही लोन्स घेतले होते जे आतापर्यंत परत केलेले नाही। त्यामुळे इन्व्हेस्टर्स त्या तिघांच्या सर्व प्रॉपर्टी विकून त्यांचे पैसे वसूल करतात। आता त्यांच्याकडे न पैसे राहिलेत न त्यांचे खर्च पूर्ण करणारे पेरेंट। आता मला सांगा, या तिघांपैकी कोण सर्व्हाइव्ह करू शकेल? तो असेल मित्र ए, कारण त्याने आतापर्यंत इतक्या कॅलरीज लूज केल्या आहेत की तो आता खूप फिट झाला असावा आणि तो 3 वर्षापासून दर महिन्याला 4 पुस्तके वाचत होता, त्यामुळे आता त्याला भरपूर नॉलेज मिळालेलं असेल। मित्र बी फेन्सवर असेल, कारण 3 वर्ष टीव्ही आणि मूवीज पाहिल्यानंतर कदाचित त्याला कठीण काळात कसे जगावे याची कल्पना आली असेल। पण आपण हे पक्क सांगू शकत नाही, परंतु हे निश्चित आहे की मित्र सी ची स्थिती फार वाईट असेल, कारण वजन डबल असल्याने तो खूप स्लगिश झाला असेल आणि या प्रॉब्लेम मधून कसे बाहेर पडायचे याची त्याला आयडिया सुद्धा नसेल। अशा परिस्थितीत तो आपल्या बाकीच्या मित्रांकडे किंवा दुसऱ्या मित्रांकडे मदतीसाठी जाईल। मग इथे काय झालं? जेव्हा मित्र बी आणि सी एन्जॉय करत होते तेव्हा मित्र ए त्याच्या डेव्हलपमेंट मध्ये गुंतला होता। त्याला बराच वेळ लागला, पण जेव्हा टेस्टिंगची वेळ आली तेव्हा तो एकटाच होता ज्याने सर्व्हाइव्ह केलं। त्याने स्वतःला बेटर बनवण्यासाठी आपला वेळ, आनंद, आई वडिलांचे पैसे हे सगळं सॅक्रिफाईस केला आणि फायनान्शियल व्यतिरिक्त त्याची हेल्थ सुद्धा बाकी 2 मित्रांपेक्षा चांगली होती। या गोष्टीनुसार प्रत्येक दिवशी 100 कॅलरीज लूज करणे आणि दर महिन्यात कमीत कमी 4 पुस्तकं वाचणे ही एक छोटी आणि स्मार्ट चॉईस आहे आणि 3 वर्षानंतर येणारा रिझल्ट हा या डिसिजनच्या सक्सेसफुल होण्याचा प्रूफ असेल। आपल्या डेली लाईफ सुधारण्यासाठी आपण हीच गोष्ट करू शकतो। आपण अशा लहान स्टेप उचलू शकतो ज्याच्या आपल्या फ्युचरवर खूप पॉझिटिव्ह इफेक्ट पडतील। हार्डी यांच्यामध्ये गरीब, अनहेल्दी, डिप्रेस आणि श्रीमंत, हेल्दी, अनडिप्रेस यांच्यात फक्त एका चॉईसचा फरक आहे। आज आपली सध्याची जी स्थिती आहे ती आपल्या पास्ट मधील डिसिजन मुळे आहे। जसं की जर तुम्ही आज डॉक्टर, इंजिनियर किंवा बिझनेसमॅन झाला असाल तर ते यामुळे की मोठं झाल्यावर तुम्हाला काय बनायचंय याचं डिसिजन तुम्ही आधीच घेतलं होतं। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपली
आपली लाईफ म्हणजे आपल्या चॉईसेसचं एक रिफ्लेक्शन असतं. आता जर तुम्ही वजन कमी करायचं डिसिजन घेतलं असेल तर तुमच्या फ्युचर मध्ये हेच रिफ्लेक्ट होणार की तुमचं वजन कमी झालेलं असेल. एक म्हण आहे की आपलं सक्सेस हे आपल्या घेतलेल्या बऱ्याच चांगल्या डिसिजनचा प्रोडक्ट आहे आणि फेल्युअर अशा चांगल्या डिसिजनचा प्रोडक्ट आहे जे आपण घेऊ शकलो नाही. आपल्या लाईफला सुधारण्यासाठी आपली डिसिजन मेकिंग पॉवर इम्प्रूव्ह होणे सुद्धा खूप आवश्यक आहे. स्वतः आधी अनालाइज करा की तुम्ही घेणार आहात त्या डिसिजन किंवा चॉईसेसचे फायदे किंवा नुकसान काय होतील. जर मी ही स्टेप उचलली तर ती माझ्या फायद्याची असेल का, असे कितीतरी प्रश्न तुमच्या मनात येतील आणि याचे उत्तर तुम्हालाच द्यावे लागेल. स्वतःलाच प्रश्न करा आणि स्वतःच त्याचे उत्तर शोधा. खरं तर हे आहे की खूप लोक जर आज कुठल्या वाईट परिस्थितीत असतील तर ते आपल्या चुकीच्या डिसिजन मुळेच आहे जे त्यांनी विचार न करता घाईघाईत घेतले होते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक सर्वे करून पहा. काही लोकांना निवडा आणि त्यांना विचारा की ते आज त्यांच्या लाईफच्या ज्या स्टेज मध्ये आहेत त्याचे कारण काय. तुम्ही नोटीस करणार की त्यापैकी बहुतेक जणांना जुन्या गोष्टी आठवते. ते आपल्या पास्ट बद्दल बोलतील. जे रिच आणि हेल्दी आहेत ते तुम्हाला सांगतील की त्यांच्या कुठल्या चॉईसेस मुळे त्यांच्या लाईफ मध्ये रिमार्केबल चेंज आला, जेव्हा की गरीब लोक तुम्हाला सांगतील की त्यांनी कुठला डिसिजन घेतला नाही ज्यामुळे त्यांचं लाईफ आणखीन बेटर होऊ शकत होते आणि ते डिसिजन न घेतल्यामुळे ते आज एक पथेटिक लाईफ जगत आहेत. मग आपण पाहू शकता की कशी आपल्या सगळ्यांची लाईफ आपल्या चॉईसेसचं रिफ्लेक्शन आहे. मी असे सुद्धा लोक पाहिली आहेत जे म्हणतात की ते कुठलीच चॉईस बनवत नाही, पण मला नाही वाटत की हे पॉसिबल आहे. आपण डिसिजन न घेणे हे सुद्धा एक डिसिजनच तर आहे. ऍक्शन बिहेवियर. दर आठवड्याला एक पुस्तक वाचणे, काही किलो वजन कमी करणे, जिम मध्ये जाणे, पैसे वाचवणे, या सगळ्या चॉईस बनवल्यानंतर जर तुम्ही त्यानुसार कुठले ऍक्शनच केले नाही तर ते एक फक्त एम्प्टी थॉट बनून राहतील. तुम्ही जी चॉईस केली आहे तिला घेऊन तुमचे बिहेवियर काय आणि कसे आहे, बस हीच एक गोष्ट कंपाऊंड इफेक्ट मध्ये मॅटर करते. जर कोणी एका महिन्यात 4 पुस्तकं वाचण्याचे ठरवले आहे तर जोपर्यंत तो खरोखर वाचण्यास सुरुवात करत नाही तोपर्यंत त्याची ही चॉईस फक्त चॉईसच बनून राहते. जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे आणि तुम्ही त्यासाठी काही आवश्यक स्टेप जसं की डाएट कंट्रोल, एक्सरसाइज वगैरे केलंच नाही तर कसं चालणार. जेव्हा तुम्ही खरोखर स्टेप उचलता तेव्हा कुठे तुमची चॉईस ऍक्शन बनत असते. रिपीटेड ऍक्शन हॅबिट्स. जेव्हा वेळेनुसार तुमच्या ऍक्शन रिपीट होतात तेव्हा त्या हॅबिट्स बनत असतात. आता जसं तुम्ही काही पैसे सेव्ह करण्याचं डिसिजन घेतलं तर आता तुमचं माइंड पण रोज काही सेव्हिंग करण्याबद्दल विचार करणार, भलेही ती छोटीशी सेव्हिंग असो. कारण जेव्हा तुम्ही रोज सेव्हिंग करायला लागाल तेव्हा तुम्हाला याची एवढी सवय होऊन जाईल की तुम्ही काही विचार न करता आपोआपच पैसे सेव्ह करायला लागाल, कारण आतापर्यंत ही तुमची सवय बनवून गेलेली असेल. कंपाऊंड इफेक्ट बनवण्यासाठी तुम्हाला ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावी लागेल जी गोष्ट तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला बदलायची आहे. यासाठी तुम्हाला रुटीन बनवावे लागेल जे पुढे चालून तुमची हॅबिट बनेल आणि जेणेकरून तुम्ही तुमचा गोल अचीव करू शकाल. रुटीनचा अर्थ आहे की तुम्ही जे रोज करता ते तुम्हाला एकही दिवस मिस न करता करायचे आहे. आपण रोज ब्रश करतो, अंघोळ करतो, या सगळ्या आपल्या अनकॉन्शियस हॅबिट आहेत. पेशन्स इन कंपाऊंडिंग इफेक्ट. पेशन्स ही एक अशी गोष्ट आहे ज्याने तुम्ही कंपाऊंड इफेक्टचा रिझल्ट मिळवू शकता आणि आपली डिझायरेबल गोष्ट मिळवण्यासाठी भरपूर वेळेपर्यंत वेट करू शकता. म्हणून आपल्यामध्ये पेशन्स असणे खूप आवश्यक आहे. ज्या व्यक्तीने 1 सेंट पर डे वाला ऑप्शन चूज केला होता त्याला हे सगळे पैसे एकाच दिवसात मिळाले नाही आणि त्याला खूप वेळ वाट पाहावी लागली. हीच गोष्ट आपल्या लाईफ मधल्या बऱ्याच गोष्टींवर अप्लाय होते. जी कुठली ऍक्शन तुम्ही करता त्याने एकाच रात्री चेंजेस येत नाही, तुम्हाला वेट करावा लागतो. जसं की तुम्ही 100 कॅलरीज पर डे लूज करायचं डिसाईड करता तर त्याचा इफेक्ट लगेच होत नाही. भरपूर वेळेनंतर तुम्हाला फरक दिसू लागतो आणि एकाच दिवसात तुमचे मसल सुद्धा बिल्ड करू शकत नाही. तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहिला तरच काही टाइम नंतर तुम्हाला रिझल्ट दिसेल. कंपाऊंड इफेक्ट इन हेल्थ. एका हेल्दी आणि परफेक्ट लाईफ साठी कंपाऊंड इफेक्टचा वापर केला जाऊ शकतो. जर तुम्ही एक जाड व्यक्ती असाल तर तुम्ही डेली काही कॅलरीज कमी करण्याचा डिसिजन घेऊ शकता. जसे की आपल्या डाएट मधून एक्स्ट्रा फॅट काढून तुम्ही डायबिटीज पासून वाचणार, सोबत तुम्ही एक हेल्दी लाईफ सुद्धा एन्जॉय करू शकणार. आपल्या नेहमीच्या वेळेपेक्षा 30 मिनिटे आधी झोपण्याचा प्रयत्न करा. गोड खाण्याची इच्छा झाल्यास कुठलेही एक फळ खा. जिमला जायला सुरुवात करा. अल्कोहोलच्या बदल्यात पाणी पिण्याची सवय लावा. शक्य असल्यास ड्रायव्हिंगच्या बदल्यात पायी चालण्याची सवय लावा. असेच आणखी खूप सगळे एक्झाम्पल आहेत जेथे आपल्या चांगल्या हेल्थ साठी कंपाऊंड इफेक्ट वापरला जाऊ शकतो. कंपाऊंड इफेक्ट इन फायनान्स. आपला फायनान्स बिल्ड करण्याचा एक रस्ता म्हणजे कंपाऊंड इफेक्ट वापरणे. जेवढे पण लोक आज श्रीमंत आहेत त्यांना विचारल्यास तुम्हाला माहिती होईल की त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे त्या सर्वांनी छोटी पण स्मार्ट चॉईस केली होती आणि त्यात खूप लोकांनी मोठ्या स्टेप्स घेतल्या नव्हत्या. हे लोक छोटे इफेक्टिव्ह स्टेप घेत राहिले जोपर्यंत त्यांनी एक मोठं सक्सेस मिळवलं नाही. तुम्ही सुद्धा या स्टेप्स वापरून फायनान्स बिल्ड करू शकता. एक करंट अकाउंट उघडा. आपल्या इन्कम नुसार दररोज किंवा दर आठवड्याला त्यात काही पैसे टाकत राहा. नेहमी महाग वस्तू घेण्याऐवजी कधी स्वस्त गोष्टी सुद्धा घ्या जेणेकरून तुमचे पैसे वाचतील. म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट याबद्दल नॉलेज घ्या आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला शिका.
कंपाऊंड इफेक्ट इन सेल्फ डेव्हलपमेंट हा तो एरिया आहे ज्यामध्ये कंपाऊंड इफेक्ट सगळ्यात जास्त रिझल्ट प्रोड्यूस करतो। स्वतःला डेव्हलप करण्यासाठी सेल्फ लर्निंग हा सगळ्यात चांगला उपाय आहे आणि यानेच तुम्ही आपल्याला इंटरेस्ट कशात आहे हे जाणून घेण्यासाठी मोटिवेटेड राहा। तुम्ही या गोष्टी करू शकता। आपल्या शेड्यूल नुसार रोज कमीत कमी 2 तास तरी वाचा किंवा एका आठवड्यात एक पुस्तक वाचून संपवण्याचा प्रयत्न करा। दररोज काही ना काही लिहा, काहीही फिक्शन किंवा नॉन फिक्शन लिहा। तुम्ही रोज एक तास काढून कुठला ना कुठला कोर्स जॉईन करू शकता। जर तुम्हाला वाचायला आवडत नसेल तर तुम्ही ऑडिओ बुक ऐकू शकता किंवा कुठला पॉडकास्ट सुद्धा ऐकू शकता। कंपाऊंड इफेक्ट इन बिझनेस, तुम्ही तुमच्या बिझनेसला नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी कंपाऊंड इफेक्टचा वापर करू शकता। बऱ्याच लोकांना असे वाटते की बिझनेस मध्ये सक्सेस मिळवणे हे एक वन टाइम थिंग आहे, पण ही गोष्ट खोटी आहे। जरा वॉरन बफेटना विचारा, ते आपल्या लाईफ मध्ये बराच वेळ लोटल्यानंतर सक्सेसफुल होऊ शकले। सगळ्यात सोपा उपाय आहे की आपल्या बिझनेसला छोट्या पण स्ट्रॉंग लेवलवर स्टार्ट करणे। यासाठी तुम्ही एखादा बिझनेसचा कोर्स करू शकता, कुठले लेक्चर अटेंड करू शकता किंवा ट्रेनिंग घेऊ शकता, बिझनेस रिलेटेड बुक्स वाचू शकता, आपल्यासाठी माइलस्टोन सेट करू शकता, स्वतःला प्रोफेशनल सोबत रिलेट करू शकता। तर मित्रांनो, या बुक समरीचा आता आपण कन्क्लुजन पाहणार आहोत। कंपाऊंड इफेक्टची कोणतीही मर्यादा नसते जोपर्यंत तुम्ही यात पूर्ण ऑनेस्टी दाखवत नाही। मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही यापासून जे बनायची इच्छा ठेवता ते बनवू शकता, पण त्यासाठी तुम्हाला आजच सुरुवात करावी लागणार। भरपूर लोक यामुळे फेल होतात कारण ते मधोमध सोडून देतात। त्यांना वाटतं की त्यांनी आपल्या कन्व्हिनियन्स नुसार चालायला हवं, पण तसं नसतं। दुःखाची गोष्ट ही आहे की लोक समजूच शकत नाही की कंपाऊंड इफेक्ट अशा पद्धतीने काम करत नाही। रिझल्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा आराम सॅक्रिफाईस करावा लागतो, तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतात आणि सतत तुमच्या हेतूंना, डिसिजन्सना चिकटून राहावं लागतं। तर मित्रांनो, तुम्हाला ही बुक समरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।